नमस्कार, स्वराज्य वॉइस यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आता चिमठाणे गावाजवळील सर्वात मोठा भीषण अपघात बघणार आहोत. त्याआधी स्वराज्य वॉइस यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपल्या विभागातील आणि संपूर्ण राज्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचतील. तर चिमठाणे गावाजवळ सर्वात मोठा अपघात हा एस टी महामंडळाची बस आणि आयशर ट्रक यांच्यात झालेला आहे. चिमठाणे गावाजवळील पेडकाई पेट्रोल पंप जवळ आयशर ट्रक आणि एस टी महामंडळ बस समोरासमोर धडक होऊन गंभीर स्वरूपाचा हा अपघात होताना आपल्याला दिसत आहे. ही बस बडोदा धुळे अशी असून बस क्रमांक MH20 BL 2597 आणि समोरील आयशर ट्रक क्रमांक MH18BZ0026 अशा क्रमांकाचा आयशर ट्रक आहे. आयशर ट्रकच्या धडकेत बस ही संपूर्णपणे कापलेली आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये 25 प्रवासी जखमी तर 2 प्रवासी गंभीर जखमी आहेत. तर सुदैवाने मनुष्यहानी झालेली नाही. गावातल्या नागरिकांनी मदत कार्य सुरू केले असून तालुक्याचे आमदार जयकुमार भाऊ रावल यांनी सुद्धा मदतीसाठी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे. सर्व जखमी प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्याचबरोबर धुळे नंदुरबार राज्य महामार्ग हा खड्ड्यांचा महामार्ग बनला आहे. या महामार्गावर तात्पुरत्या खड्ड्यात माती टाकून बुजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. चिमठाणे गावाजवळील नदीवरील पुलावरील दयनीय अवस्था आपण पाहू शकतो. या पुलावरती 1 फूट असे खड्डे पडलेले आहेत. 2-3 महिन्यापासून सतत बातमी लावून सुद्धा पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही, असा गंभीर आरोप चिमठाणे गावातील नागरिकांनी केलेला आहे. त्यामुळे आता असा हा भीषण अपघात होऊन सुद्धा प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देणार का, हा सवाल सर्व चिमठाणे गावातील नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. त्याचबरोबर स्वराज्य वॉइस या यूट्यूब चॅनलद्वारे प्रशासनाला निवेदन करत आहेत की आता तरी जागे होऊन पुढील अपघात रोखण्यासाठी या महामार्गाचे काम व इतर नदीच्या रस्त्याचे काम करावे, ही विनंती येथील ग्रामस्थ करीत आहेत.